राजेशजी, राजेशजी, आज लय खुश आहे मी खरंच. पहा बरं, एवढ्या दिवसाची मी मागं लागली होती. एवढ्या वेळा म्हटलं मी मामाजीला, तर मामाजीने मी गोष्ट एक वेळा नाही ऐकली. म्हटलं का माझ्या नावानं प्रॉपर्टी करून द्या, आमचा हिस्सा आम्हाला देऊन द्या, पण एकही वेळा ऐकलं नाही. आज काय झालं पण असं का मामाजीने बिलकुल सगळेला आपापली प्रॉपर्टी दिली? काय माहित, मला तर काही समजून नाही राहिलं काऊन केलं असं बाबानं. तर पण बाबानं करायला नव्हतं पाहिजे असं. पण आता केलं तर आपण काही करू शकत नाही. नाही बाबाची तब्येत गिब्येत तर खराब नसल. जाऊ द्या ना राजेशजी, चांगलीच गोष्ट झाली. आज नाही उद्या करणंच होतं म्हटलं, नाही तरी मग हे तर चांगली गोष्ट केली मामाजीनं. उद्या चालून तुमच्या भावाभावात भांडणं होणार नाही आणि आम्ही म्हणणार नाही काही. राजेशजी, आता काय करू मी याचं? त्याचं काय करायचं आहे ते कागद सांभाळून ठेवलं होतं कपाटात, नाही तर मग बस देशील कुकडे टाकून. आणि मग जेव्हा काम पडन कधी तर बघता तिकडे तिकडे फिरायला लागेल मग पाहासाठी. नाही हो राजेशजी, हे तर मोठे यानं सांभाळ तुम्ही. तुम्ही काय टेन्शन घेता याचं? तुम्ही सांगा. आज तर काय म्हणते, नाही मागितलं ना मला भेटलं म्हटलं. पण राजेशजी, मला एक गोष्ट सांगा तुम्ही. कोणती कोणती गोष्ट आहे? राजेशजी, मामाजीनं एवढ्या वेळा जेव्हा बोलले तर हेच गोष्ट केली का भाऊजीनं माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली आणि अर्धी जास्त समजा भाऊजीनंच कमावलाय. मग मला सांगा तुम्ही, भाऊजीला काहीच नाही दिलं ना मामाजीनं? काऊन पण असं काऊन नाही दिलं भाऊजीले? हा मोहिनी, मला नाही समजली ती गोष्ट. का दादाचं सगळं असून बाबानं दादाने पैसे नाही दिलं, सगळं आपल्यात वाटून दिलं. मला तर वाटतं राजेशजी, मामाजीची काहीतरी चाल असेल हे, नाही तर जशी अलग काही दुसरं असेल काही, तर ते भाऊजीच्या नावानं करून दिलं असेल मामाजीनं, नाही का? आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढंच आपल्याला दिलं असेल, नाही तर. नाही मग मोहिनी, मला माहित नाही काय लहानपणापासून किती आहे आपल्याजवळ काय आहे म्हणून. हा, जेवढं आहे ना तेवढंही आपल्या दोघात वाटून दिलं बाबानं. आणि एक हिस्सा जास्त त्यानं घेतला ना सुमितनं, तर त्याच्यात आईने दिलं. बरं झालं आता बैले त्यानंच घेऊन घेतलं, नाहीतरी आता बाईचं मला काही पटत नाही. मी पटवायला जातो तर आता बाई अशा आहे का पटवूनच घेत नाही. चाल बापा, कागद सांभाळून ठेवतो बरोबर. लय मेहनत करायला लागली याच्यासाठी. हो, त्याच केली सारी मेहनत. मला तर असं वाटते का त्यानं जेवढं कमवायला मेहनत नाही लावली ना, तेवढं त्या भेटायला लावली असं वाटून राहिलं मला. का हो राजेशजी? आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही. आता आपल्याला हिस्से तर करून दिले मामाजीने, नाही? मग आता मामाजी वावरात जात नाही जाईन का मग? आणि मग तिथं काही पिकवत नाही जाईन का? आता पेरत नाही जाईन का वावरात? आता मी काय सांगू, पेरते ना नाही पेरत, मला काही माहित नाही ती गोष्ट. आता आता बाबा जाते का नाही जात, काय करते काय नाही, काहीच माहित नाही मला. आणि नाही गेले बाबा तर मग तू करजो आता शेती. तुला पाहिजे होता ना हिस्सा, तू करजो. हाट, मी कायले करू? मला मला करता येते का शेती? मग चालले मोठे तू करजो. त्याच्यापेक्षा आपण काय करू राजेशजी, इकून टाकू ते मस्त पुरी शेती इकून टाकू आणि मस्त काहीतरी मोठं जात घर घेऊन घेऊ आणि एखादा बिझनेस चालू करू. परी पाय, किती दिवसची तू मागं लागली होती का तुमच्या बाबाला म्हणा आमचा हिस्सा द्या. पाय, बाबाने दिलं पण शेवटी. तुला म्हटलं होतं ना बिना मागितल्यानंच भेटते म्हणून. हो, मिळालं ना. पण आता तुमच्या आईचं पण करावं लागेल ना मला. मग ते काय करणार आहे ते कोण करेल? माझ्याकडनं तर माझं होत नाही, आता त्यांचं कसं करू मी? बाबा, आता तिचा हिस्सा घेतला आपण आईचा, तर आपल्याला करा तर लागूनच आईचं. आता कोण करून आईचं? दादाला तर काही दिलं नाही. मग तेव्हा म्हटलं काय आपण का आमच्या ह्याच्यात दादाला द्या म्हणून काही? मग दोघांनाही नाही म्हटलं. मग आपला आपला हिस्सा आपल्याला भेटल्यावर दादा काही बोलला शब्द? काहीच नाही म्हटलं त्यानं. मग त्याच्यावर तर आता कोणाचा अधिकारच नाही राहिलाय. सुमितजी, मग मला सांगा तुम्ही की आता चला ठीक आहे, आत्याबाईचं आपण घेतलं तर त्यांचं आपण करू पण. आणि मामाजीला कोण घेणार? मामाजीचं कोण करणार आता? हे सांगा मला आधी. कारण भाऊजींनी तर काही घेतलं नाही आणि ते राजेश भाऊजींनी घेतलं तर ते त्यांचंच घेतलं. मग त्यांचं कोण करणार? मला तर असं वाटते की आपल्यावरच येणार की काय त्यांचं कोण करायचं. हाव ना परी, तो एक विचारच आहे. बाबानं स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही स्वतःजवळ. बाबाचं करण कोण आतापासून? काय म्हणते, बाबा जर घरी बसले, आता बाबा जाते रोज जंगलात, वावरात जाते, सगळं करते, वावरातलं पीक पाण्यापासून सगळं बाबा करते. मग आता बाबा जर घरी बसले न, बाबाच्या नावावर काहीच नाही आहे, तर कोण करण बाबाचं? राजेश दादा काही गॅरंटी नाही आहे. राहिला विनोद दादा, होतं बाहेरच राहते. मग कोण करण? आणि आपल्यालाच करायला लागन परी मग. हो ना, मी नाही करणार, माझ्याकडनं नाही होत करणं. इथे तर माझ्याकडनं होत नाही. आणि राहिला आत्याबाईंचं, तर आत्याबाई जर आपल्याकडे राहिल्या पण तर त्याच करतील सर्व. त्या स्वयंपाक पण बनवतील, त्या कपडे पण करतील, धुणं वगैरे, आणि सगळं त्या करतील. माझ्याकडनं होत नाही. बस मी आत्याबाईला ठेवायला फक्त तयार आहे. त्यांचं काम त्यांनी करावं. आपल्यासाठी पण केलं तरी चालते. अरे सुमित, येऊ का रे अंदर? हा, ये ना छायाबाई. कशाला कशाला यायचं आहे आतमध्ये तुम्हाला? तुम्हाला दिसत नाही का आम्ही दोघं बोलत आहे ते? मग तरी पण समजत नाही. मॅनर्स नाही का तुम्हाला? मॅनर्सलेस आहेत का तुम्ही? बस उठला, दरवाजा उघडा दिसला की निघाले कोणाच्या पण खोलीत जायला. बोलत आहे तर काय झालं बाबा? आम्ही काही येऊ नाही शकत काय? हा, आपल्याच मायबापाचं घर ना आपणही शिवू शकत नाही? हावरे सुमित, असं कधीपासून झालं बाबा? छायाबाई, आपलं परी बरोबरच तर बोलते. आता आम्ही दोघं जण बोलून राहिलो, तर तू असं यायला नाही पाहिजे. नाही तर मग बाहेरूनच आवाज द्यायला पाहिजे. तिकडे आपण बाहेर तर बोलतोस, मग खोलीत याचं काही हे नाही असं मला वाटतं बा. अरे सुमित, मला सांग तू आता काय म्हणते, बायकोच्या शिकून बोलशील काय नुसतं? हा, आता मी 4 दिवसासाठी आली इथं, तर बहिणीचंही काही असते ना रे. आणि आता आईचा हिस्सा तर तू याच्यात गेला, तर आता आईचं तुला करा लागन. आईचं जर तुला करा लागन म्हणजे मग माई तुला करा लागन. हा, जिकडे माय असते तिकडे पोरगी असते. मग तू सांग मला आता, मग मी तुझ्या इकडे जर राहीन तर तुझ्याच इकडे येणार रे? कशाला?
बाबानं तुम्हाला. हा मग त्याच्यात बहीण असतेच, सोय बांगडी नाही करायला लागत का बहिणीची? छायाबाई, मायबाप म्हटलं पोरीला लगत देत असते, याच्यात देत असते की भावाच्या याच्यात देत असते काय? तुला काही द्यायचं होतं तर बाबानं स्वतः द्यायला पाहिजे होतं. आता आम्ही कसं देऊ आमच्या याच्यातलं तुले? अरे पण मी तुमच्या याच्यातलं मागूनच नाही राहिली ना रे. मी काय म्हणते तर फक्त तुम्हाला सोय बांगडीचा अधिकार मागून राहिली बा. बहीण जेवढा बहिणीचा असते तेवढाच मागून राहिली. आता ती आई तू याच्यात आहे म्हणून. नाही, आमच्या इकडे काही नाही तुमचं. तुम्ही तुमचं बघा कुठे जायचं आहे आणि काय करायचं आहे. आम्ही नाही करणार ते. आम्ही फक्त आत्याबाईंचं करू. आम्ही मामांजींना पण सांगितलं की आत्याबाईंचंच करू आम्ही. आणि ते पण आमच्या मर्जीनुसार. जसं आमच्याकडनं होईल ना तसं. त्यांच्या मर्जीनुसार चालणार नाही म्हटलंय ते. आज या ननदबाईची चूक ननदबाईच्या अंगात आली. ह्या जर याच्या सासरी राहिल्या असत्या आणि असे हिशे वाटणं झाले असते कधी तर मामाजीनं नक्कीच यायला काही ना काही दिलं असतं. हा पण हे आता इथे येऊन बसल्या अशा वागून राहिल्या म्हणून आता मामाजीनं काहीच नाही दिलं म्हटलं यायले. वज्जरच झाला रे तू सुमित. हा वाटलं नाही होतं मले. तू तर म्हणे मला लहानपणापासून छायाबाई हा असा म्हणे चांगला. मी करून म्हणे तुया म्हणे. कोणी करो का नाही करो म्हणे मी करून म्हणे. आणि आज तुला बायको काय भेटली तर भुलून गेला बहिणीले. हा बहीण काही यादच नाही रे तुला जराशी. बाई आता कसं आहे, कसं सांगू तुला आता? पाय आता तिच्याकडून काही होत नाही. हा ते कोणाचं कराजोगत आहे काय सांग? तू म्हणशील का तिला कर, तू तर काही करत नाही, मग तू हात गुंडून बसतं, मग कोण करत जाईन? ते काय म्हणतात आता आईच असतं, ठीक आहे ना, आता आईचं तर करायच लागेल, आम्हाला काही विषय नाही आहे. हो बाबा आता तुमच्या हातात कागद आलेच. हा लेखी कागद दिले बाबानं तुमच्या हातात. आता आता काय करा तुम्ही? आता काय बोलू शकतो तुम्हाला म्हणू शकतो नाही? आता नवरा तसा निघाला, भाऊ असे निघाले, काय करा बाबा आता बहिणीनं? कागद आले म्हणजे आमच्या हातात. आमचं होतं ते आम्हाला मिळालं. आम्ही काही दुसरं नाही, आम्ही काही कोणाचं लुबाडून नाही आणलं काही. हा मामाजींनी आम्हाला आमचा अधिकार दिला म्हटलं. जो खूप वेळाआधी द्यायला पाहिजे होता तो आता दिला. तुमचं होतं म्हणजे त्या का त्या बापाच्या घरून आणलं होतं काय कमावून? अहो परी, हा बोलून तर अशी राहिली तू जसं काही ते आणलं सोबत तिकून. अन इथं सांगून राहिली गोष्टी त्या बापाच्या घरचं होय काय? मलाच गोष्टी सांगून राहिली तर माझ्याच बापाची इस्टेट मला सांगून राहिली. हो तुमच्या बापाची इस्टेट आहे ना, मग आम्ही सुना आहोत म्हटलं त्यांच्या. त्यांच्या इस्टेटीवर आमचाच अधिकार आहे, तुमचा नाही. तुमच्या सासरकडे आहे तुमचा अधिकार. तिकडे जाऊन दाखवा एवढा रॉब, माझ्याकडे नका दाखवू. मी बिलकुलही ऐकणार नाही तुमचं. तुमचा आवाज ना तिकडे वाढवा म्हटलं, तुमच्या नवऱ्याकडे आणि सासरच्यांकडे. इथे नाही वाढवायचा, ते पण माझ्या समोर नाही वाढवायचा. बाकी तुम्हाला तुमच्या ज्या दोन वहिनी आहेत ना त्यांच्याकडे वाढवला तरी चालते, पण माझ्याकडे नाही वाढवायचा. मी ऐकत नाही कोणाचं पण. वा मस्त. काय पांग फिरले रे बापा, काय पांग फिरले तुम्ही लोकांना. हा बहीण 4 दिवसासाठी काय आली दुखात, तर दुखाचे सोबती नाही रे तुम्ही. असेच भाऊ तुम्ही, अशाच भावचं. आता तुम्हाला दुःख झालं तिथे आम्ही काय करावं तुमचं? हा आम्ही दिलं का तुम्हाला दुःख? तुमच्या सासरच्यांनी दिलं ना, मग त्यांना म्हणा ना तुम्ही. त्यांच्यावर केस करा, त्यांना मागा ना तुम्ही प्रॉपर्टी तुमची. तुमचा अधिकार आहे ना तिथे, त्यांना का नाही मागत तुम्ही? आणि आता आम्हाला दिलं तर तुमचं का बरं पोट दुखत आहे? मामाजीने दिलं आम्हाला तर आमचं दिलं ना, आमचाच अधिकार दिला ना त्यांनी आम्हाला. सुमितजी तिथे काय उभे आहे तुम्ही? ते पेपर्स ठेवा ना कपाटामध्ये. असे घेऊन नका फिरू इकडे तिकडे, खूप महत्त्वाचे आहेत बरं ते. हो कपाटात ठेवून द्या लागेल, आता सांभाळून नाही काय? बरं ठेवून दे तुम्ही. त्या म्हटलं माझ्या भावाला बिघडून टाकलं म्हटलं परी. हा असा होता नाही तो पहिले, मन मिळव होता सगळेचं करे म्हटलं, सगळ्याच्या दुखासुखात धावून जाय. आता तो बिलकुलही मिसळत नाही म्हटलं कोणात. एकलकोंड करून टाकलं, त्या अलग करून टाकलं बिलकुल सगळ्याच्या. मी कशाला बिघडवलं? मी नाही बिघडवलं कोणाला. हो सांगते तुम्हाला. आणि तुम्हाला का बरं वाटते की त्याने बायकोचं नाही ऐकलं पाहिजे म्हणून? हा तुम्हाला वाटते की तुमच्या नवऱ्याने तुमचं ऐकलं पाहिजे. बघ मला का नाही वाटणार की माझ्या नवऱ्याने माझंच ऐकलं पाहिजे म्हणून? इथे पण भावावर पण तुम्हीच राज्य करणार का? नवऱ्यावर तर करताच करता, भावावर पण करणार का तुम्ही? असं जमणार नाही म्हटलं इथे. मी तुम्हाला आता सांगते छायाताई, तुम्हाला राहायचं असेल ना तर सुखाने राहा इथे आनंदाने, नाही तर आता काही अधिकार नाही तुमचा आमच्या घरावर. हे घर नाही दिलं काही म्हटलं माझ्या बाबानं तुमच्या नावावर करून. हा ह्या घरावर माझ्या बाबाचा अधिकार आहे, आजही बाबाच्या नावावर आहे म्हटले घर. याच्यात मी अर्धा हिस्सा टाकू शकतो म्हटलं कधी. हा लक्षात ठेवा तुम्ही, नाही तर असं काढून फेकून द्याल लावून घरातून. हो तेच तर बघत आहे मी. हे केव्हा आम्हाला म्हणता तुम्ही की इथून निघा म्हणून? कारण आता आमच्या नावाने तर झालेलंच आहे. जे व्हायचं आहे ते आमचं काय आहे ते विकू आणि दुसरं पण घेऊन घेऊ. आम्हाला काही जरुरी नाही तुमच्या घराची, पण जोपर्यंत राहायचंय तोपर्यंत राहूच आम्ही इथे. तुमच्यासोबत बोलून काही अर्थ नाही बापा, काही अर्थ नाही. तुम्ही काय करून राहिले इथे आता? तुम्ही काही तर गोष्टी ऐकून राहिला काय आमच्या? हा काय गरज आहे तुम्हाला गोष्टी ऐकायची? तुम्हाला भेटलं ना तुमचं बरोबर. मग मला बाई कोणासोबत तर काय म्हणते सारख्या तोंडाने राहा, चांगलं राहान तर चांगलं वागवून कुणी, नाही तर मग काय चांगलं वागवणार आहे तुम्हाला? तुमच्या काय भरोशावर आहे का हो मी? हा तुमच्या भरोशावर आहे काय मी? का मी माया करू नाही शकत? माझ्या बापानं काही अजून काही मला काही मोकाट नाही सोडली आहे काही का? काहीच नाही दिलं म्हणून मला काहीच नाही ठेवलं माझ्यासाठी ठेवलंच असं माझ्या बापानं जरूर काही ना काही. आम्ही कुठं म्हणतो बापानं नाही आमच्या भरोशावर आहे म्हणून तुम्ही, आम्ही नाही म्हणत. मग काय आली इथं गोष्टी ऐकायला? काही गरज होती का तुला गोष्टी ऐकायला याची? मी बोलून राहिली होती त्याच्यासोबत. नाही म्हटलं आता ज्या भावावर तुम्हाला भरोसा आहे बा, तर काय म्हणते तो भाऊ, ते भावजय लयच आवडते तुम्हाला. ते भावजय सुंदर आहे तुमची भावजय. मग म्हणून म्हटलं बा काय म्हणते ते भावजय तुमची. होय तिकडे अलग जाऊ दे मला. बरी काय म्हणते ते आत्याबाई आता चहा मागून राहिल्या,
चहा मागव पाणी मागव आता तुझी जबाबदारी आहे म्हटलं त्याला देणं ते करत जाय तू आता कारण ते आम्हाला करत देते मग हा तू राहता खोलीतल्या खोलीत बसली आपली कुठेही चालली जातं त्याचा जसा हिस्सा घेतला ना तसा आता त्याचे कामही कर तुला माहित आहे आता बाईचे पाय दुखले म्हणजे पाय दाबून द्यायला लागते तर मला नका सांगू ते करता येते मला माझं हा जे करायचं ना ते करणार मी आणि जे नाही करायचं ते नाही करणार म्हटलं फालतू गोष्टी मला सांगायच्या नाही मला इथे येऊन कोणीच काही सांगितलेलं आवडत नाही म्हटलं मी माझ्या मतानेच करणार आहे बापा तुझ्या हातात प्रॉपर्टीचे कागद काय आले तर एका दिवसात ते तेवढंच बदलून गेले परी एकदमच हा हो बदलले मग काय म्हणता तुमच्यानी बदलले का तुम्ही कालपर्यंत आत्याबाईंचं करत होत्या ना मग आज काय झालं आज का नाही करत आहे कारण तुमची जळत आहे मला एक हिस्सा जास्त मिळाला ना आत्याबाईंचा म्हणून तुमची जळत आहे आता म्हणून तुम्ही मला असं बोलायला आल्या म्हटलं की तिला प्रॉपर्टी मिळाली तर मग मी कशाला करू जसा माझ्या नवऱ्याला जन्म दिला तसा तुमच्या पण नवऱ्याला दिला ना त्यांनी मग मग माझं कर्तव्य आहे तर तुमचं पण आहे म्हटलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे मग त्यांचं करायचं कर्तव्य आहे ना करतो ना आम्ही मग त्याच्यातला दे ना आम्हाला अर्धा हिस्सा करतो आम्ही बी आम्ही कोण नाही करणार बरं सरला राग गेलाच नाही का तुमचा अजून हा आता तुमच्या मनानं पोरले वाटून तर दिलं मी सगळं मग आता काय झालं म्हटलं आता काय राहिलं हो दिलं ना तुम्ही काय पाहिला ते तुमचा निर्णय पाहिला बा मी आज कसा निर्णय करता म्हणून तुम्ही आजपर्यंत मला वाटलं नव्हतं तुम्ही असं चुकीचा निर्णय घेऊ शकता म्हणून लहान पोराचे टाकून दिलं मला आणि स्वतःच्या नावावर काहीच नाही ठेवलं काही ना काही तर ठेवायला लागत होतं बरं तुमच्या नाही ठेवते तर पोरीला तर काही ना काही द्यायला लागत होतं पोरी एवढी माया असते काय कोणाला बापा आता तुमचं म्हणणं होतं का कोणतं पोरगं तुमचं बिना इस्टेटीचं करते म्हणून तर माझ्या नावावर काही ठेवलं नाही म्या मला हेच पाहायचं होतं ना का कोणतं पोरगं करते आपलं म्हणून आता चल ठीक आहे तू आता हिस्सा दिला लाईन आली तो तुझ्या करण पण माझ्या नावावर तर काहीच नाही आहे तर मला कोण करण हे सांग मला आता तुमच्यासाठी काही ठेवलंच नाही तुम्ही तर कोण करण बापा तुमचं आता नाही करत कोणी तुमचं भुलून जा तुम्ही आताही चुकून राहिला तुम्ही हे ध्यानात येऊनच नाही राहिलं तुमच्या आता मी मोठ्या पोराला काहीच नाही दिलं म्हटलं आलं का ध्यानात त्याला काही नाही दिलं मग याचा मतलब काय याचा मतलब का तो तुमचं करते काय वडबान तुम्ही करन तो तर काय म्हणते तर बाहेर गावीच राहते तो नसला का त्याची बायकोच काय राहते इथं आता पाहू का आता कोण करते ना काय करते तो जो बिना दिल्ल्याचा करत असन तो खरा हिरा माझ्यासाठी असं तर माझं म्हणणं आहे बा बाकीचं काही सांगू शकत नाही मी आता त्याला काही नाही दिलं विनोदले तर बोलला काय तो बरं होतं सोडा त्याची बायको तरी बोलली काय येईल वाटून राहिले तुम्ही सगळं तर मला काही दिलं पाहिजे म्हणून बोलली काय तसून काही काय बोलणार आहे तो त्याच्याजवळ काही पैशाची कमी आहे बापा किती पैसा कमावते तो नुपर आहे का त्याच्यावर पैशाची सरते काय त्याले तो तर काय म्हणते तर जसं त्यानं पहिलं उभं केलं साम्राज्य तसं आताही करू शकते तो हा तुमच्या वयाचा होईपर्यंत तो तुमच्यापेक्षा तिप्पट टिस्टेट जमा करते मग कायले बोलन तर तुम्हाला काही बापा हे कोण जमा केलं होतं मग तुम्हाला माहित आहे मला माहित आहे बाकीचे माहित असो का नसो आहे ना मग तिकून आलो आपण गावातून तर काय होतं आपल्या जवळ काहीच नव्हतं म्हटलं फुटकं ढोबर नव्हतं हा आलो पोरग जरा असं मोठंच होतं आपलं हे विनोद सारं माहित आहे म्हटलं त्याला कोण काय केलं ना काय नाही म्हणून म्हणून त्याचा काका बोलत नाही आजी बोलत नाही त्याच्यासमोर कोणीच बोलत नाही कारण त्याला सारं माहिती आहे काय घडलं ना काय नाही मग त्यानं एवढं मोठं करू लागला तेव्हा कुठं झालं म्हटलं की माझ्या एकट्या कोण तीर मारणं होतं ते काही तर मग तरी तुम्ही त्याला काही दिलं नाही व काही ना काही त्यालाही द्यायला पाहिजे होतं ना आता तिन्ही पोरं आपले होय एक पोरगी आपली होय तर माझ्या म्हणणं ना एवढंच होतं का चारही लेकराला तुम्ही सारखं द्यायला पाहिजे होतं बा एवढं माझं म्हणणं होतं तिथं माझी नाराजी आहे फक्त आता नाही सरला अजूनही समजलं नाही अरे दिल्यावर तर कोणीही करते जो नाही दिल्यावर करत असन तो करा माणूस दिल्यावर कोण नाही करत आता त्याने दिलाय तर आता ते दिल्यावरच तर करते का नाही करत गॅरंटी नाही आहे तर खरंच नाही दिल्यावर केलं असतं ते ना समजा नाही केलं तिन्ही पोरं मग काय करान मग आता तुम्ही तर तुमच्यासाठी काहीच नाही ठेवलं मग काय करान म्हटलं मग तर पाणी पाजणार नाही पोरं आता आपल्याला तुम्ही काय टेन्शन घेता तुमची सोय लावून दिली ना मॅ लहान पोराजवळ आता ती लहान सून आहे आणि तुम्ही आहे आणि राहिलं माय काय चिंता करता तुम्ही मी आहे आपला नाही कोणी असलं आपलं तर आहे आपला पांडुरंग चालला जाईल काले पंढरपुरात मस्त रामकृष्ण हरी कराले आई झोपली नाही अजून बाबा झोपले वाटते नाही झोपून राहिली होती आता तुझ्या बाबासोबत बोलून राहिली होती बा ये ना बस ना आई पण तुला वाटत नाही का वा बाबानं माझ्यासोबत गलत केलं म्हणून हा ह्या कोणता निर्णय सुनावणं होय असं तर मी कोणाच माझ्या बाबाचं नाही पाहिलं असा अधुरा निर्णय सुनावणं तर पोरीला देऊन दिला ना पोरीला काहीच नाही आजकाल मायबाप पोरीचा विचार करते म्हटलं माझ्या बाबानं काय माहित कोण्या जमान्यात जगून राहिले तर पोरीचा काही विचारच नाही केला पोराचाच विचार केला फक्त त्याला फक्त पोरच पाहिजे होते नाही आई मी जास्तीचीच झाली वाटते व आता मी काय बोलू बाई छाया काय बोलू व मी हा किती बोलली असून त्या बाबाले बोलूनच राहिली रात्रभर झोप नाही येऊन राहिली मला यायचा निर्णय सुनावला येई ना हा जरासं मला विचारलं नाही का सांगितलं नाही का हुंगतलं नाही मला सांगितलं असतं तर मी काही बोलली असती मला काही म्हटलंच नाही बाई मला माहीतच नाही याच्यातला शेंडा नाही बुडूक नाही तर मी काय बोलू यायच्या पोराची चाल आहे ना आई सगळी तुला काय वाटते पोरानं कान भरले असन बाबाचे का वाटून द्या वाटण्या करून टाका नाही तर मग पोरगी इथं येऊन बसन हा तर मग पोरीला द्या लागन तिला काही देऊ नका असं असं ये काय सांगू बाई आता मी काय सांगू ना काय बोलू काही बोलायला माझ्याजवळ जागा नाही राहिली आता मयच तर काय मी कसं होते ना काय नाही आता मय तर सोडते बाबाचं काय होते ना काय नाही त्यानं तर त्याच्यासाठी काहीच नाही ठेवलं बिचारे त्याला तेच म्हणून राहिली मी नाही कोणाची तर स्वतःची तर फिकर करायला लागत होती जराशी
काही असतं तर केलं असतं लेकराईनं. आजकाल लेकरं तरी करते काय बाई काही नाही दिल्यावर. बस बाई कोणतं पोरगण कोणती सून करून राहिली. हा काही नाही करत म्हटलं. अन हे आता एवढं मोठं होतं बाबाजवळ म्हणून बाबाले बाबा 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 करे आणि फिरे मांग मामाजी मामाजी करून. आता फिर ना म्हणा कोणती सून फिरते तर माहित पडते ना यायची. बाबा आता तुम्हाला सांगतो हे घर आहे तुमच्या नावानं. आता मला याच्यातला एक हिस्सा तरी दे जा. कारण माझ्या घरी काही झालं तर मी कुठं राहू मग. मी काय रस्त्यावर जात जाऊ काय राहासाठी. मला घर पाहिजे बाबा. पाहून मी तुम्हाला घर पाहून दिलं नाही. घर नाही आहे तिथं का काही नाही आहे. शेती नाही वाडी नाही काही नाही आहे तिथं. कायची कमी आहे तिथं. बरं इथं तरी 3-3 पोर आहे. एक पोरगी आहे तिथं किती पोर आहे. एकटाच आहे. मग तिथं काय कमी होतं तुम्हाला. हा अरे आपल्या घरावर हे करायला लागते. आता त्या सून आहे तर त्याच्या माईबापाच्या घरी चालल्या काय मागायले. मग सासऱ्याला तर मागणारच आहे. तिथं अधिकार असते त्याचा. बाबा सारंच आहे तिथं. मी म्हणत नाही तिथं काही आहे नाही म्हणून. पण माया नावावर काय आहे. काय देऊन राहिले मला. माया सासूले म्हटलं माग का मला हिस्सा पाहिजे. देऊन द्या म्हटलं आमचा आम्हाला. तर दिलं काय तिनं देऊन राहिली काय. मग भांडण केलं तर म्हणते का सून भांडते म्हणते. सुनीचं तोंड दिसून पडते. यायचं दिसत नाही म्हटलं. बाई पण मला सांग आता ते जर मरून गेले मायबाप तर ते काही नीन काय वरतं नीन ते काही. हा इथंच राहीन ना सारं पडलं. मग तुमचंच आहे ना ते गेल्यावरही. मग काय नाही पाहिजे तुम्हाला. आतापासून तुमचं नाव करून देईन. नाही केलं म्हणजे मग तुम्ही काय करून ते हातात कटोरी पण फिरून काय बिचारे. तेले काय म्हणता तुमच्यावर इथं तेच वेळ आली आता. स्वतःसाठी तर काहीच नाही ठेवलं तुम्ही. लोक याच्यासाठी समजते काय तुम्हाला. स्वतःसाठी काहीच नाही समजत काय स्वतःचंही. सारं समजते मला. पागल नाही आहो मी. हा सगळं दुनियाचा दस्तूर समजते म्हटलं मला. पण मला सगळी जानकारी आहे. कोण करते कोण नाही करत. तुम्हाला अजून अनुभव नाही ना म्हणून. हो घेऊन घ्या बाबा आता अनुभव. तुम्हाला लय अनुभव आहे तर घेऊन घ्या तुम्ही अनुभव. काय आहे काय नाही काय खरं काय खोटं कोण करते नाही करत माहित पडून जाते तुम्हाला. मी काय बोलू बाबा आता. मला तर बोलायला म्हणाले काही तुम्ही जागा ठेवलीच नाही. काही नाही म्हणत मी. छाया जाय झोपून राहा आता. काहून आज जात नाही का तुम्ही वावरात. नाही आज कोणी जरा असं बरं नाही लागून राहिलं मला. असं छातीत दुखल्यासारखं होऊन राहिलं. आज वाटून नाही राहिलं कुठं जाऊ म्हणून. आज असं वाटतं फक्त आराम करावं. काहून हो? जास्त वाटते काय तब्येत झाल्यासारखी. जास्त वाटत असून चला बाबा दवाखान्यात. सांग तुम्ही राजेशले सुमितले आवाज देतो. मोहिनी मोहिनी. काय झालं राजेशजी काहून कल्ला करून राहिले. अरे म्हटलं मी चाललो आता ड्युटीवर. हा आज मग मीटिंग आहे. आज मला उशीर होईल यासाठी. तर काय म्हणते वाट नको पाहिजे. जेवण घेऊन करून झोपून जाजो. बरं ठीक आहे ना. जेवायला लागत काय डब्बा गिब्बा नेत काय नाश्ता करून जाणार. नाही काहीच नाही नेत मी. तिकडेच मीटिंग मध्ये जेवण आहे आज. तर डब्बा गिब्बा न्यायची काही गरज आहे नाही. तिकडेच जेवतो मी. बरं ठीक आहे मग. अरे राजेश मी काय म्हणतो रे. आई काय म्हणतो तू आता लवकर बोल बा. मला जायला लागते ड्युटीवर. आज मीटिंग आहे मग एकटं. अरे मी काय म्हणतो त्या बाबाला जरासं बरं नाही लागून राहिलं म्हणते रे. दवाखान्यात घेऊन जाय बरं त्याइले आज. कारण का त्या मीटिंग पेक्षा जरुरी ते बाबाची तब्येत आहे ना लेका. आई तुला दिसून नाही राहिलं का मी एवढा गडबडीत आहे. अन काय म्हणते तुम्हाला आता काम सांगून राहिली. आता मी मीटिंगला जाऊ का बाबाची तब्येत पाहू. बाबाला नेऊ दवाखान्यात. आता असं करतो सुमितला सांग. सुमित आहे ना. अन तसाही तुझ्या हिस्सा सुमितलेच भेटला आई. तर तू काम तोच ऐकन ना. आता काय तुम्ही वाटण्या इष्टेटीच्या केल्या तर मायबापाच्याही केल्या काय रे. हा मायबाप तर सगळ्याचेच आहे ना. त्याचा अधिकार तर सगळ्याच लेकरावर समान असते ना. आई समान असते बरोबर आहे. मग इस्टेटीचा वाटा समान ठेवला काय. तो तर त्याला जास्त दिला मला कमी दिला ना. नाही नाही जाय जाय बेटा तू जा आपल्या ड्युटीवर जाय. हाव ना बाबा. बाबा आता ड्युटीवर जाणं जरुरीच आहे ना. मीटिंग आहे तर. राजेशजी नाही हो मामाजीने काय असे म्हणता तुम्ही. हा आता मामाजी नेहमी नेहमी म्हणते काय. त्याची तब्येत तरी बिघडते काय कधी. बरं असं करा ना. आजच्या दिवस नाही गेले तर काय होते. राहू दे एक दिवस पण मामाजीला घेऊन जाणार दवाखान्यात. हे पाय मला काही फालतूच्या गोष्टी सांगू नको तू काय. आता मला जाऊ दे ड्युटीवर. मग काम जरुरी आहे. मी ड्युटी जर गेली तर काय खाशील मग. कुठून देऊ मग मी तुला. कुठून पुरं करू तुला सगळं. पण राजेशजी चुप बस बोल नको काही. जाऊ दे मला आता. जायच्या वेळेस मला अडवत नको जाऊ. हट बाई हे इष्टेटीच्या यानं पोर आहेत ना बापातही फूट पडून राहिली काय काय मी. असं वाटून राहिलं मला नाहक वाटण्या केल्या मामाजीनं तर. मामाजी काय होऊन राहिलं तुम्हाला. थांबा मी भाऊजीला सांगतो. नाही नाही बेटा काही नाही होऊन राहिलं आहे. हे जरासं आता दुखणं सुखणं चालूच राहायचं माणसाच्या मागं. तू काय लक्ष देऊन राहिली. तू तुझं काम करून जा ना. हे बुडगी काही सुधरत नाही आयुष्यभर. हे अशीची अशीच राहणार आहे. अरे सुमित कुठं चालला रे तू. आई मला काम आहे थोडंसं. परीला घेऊन बाहेर चाललो मी. तेच सांगायला आलो होतो. वहिनी आमच्यासाठी स्वयंपाक नका करजा म्हटलं. आम्ही बाहेरूनच जेवण करून येऊ. हो ठीक आहे. अरे मी काय म्हणतो सुमित त्या बाबाची तब्येत नाही आहे रे बरोबर. त्या बाबाला दवाखान्यात घेऊन जाय ना. आई आता अर्जंट हे आहे का मला अर्जंट जाणं आहे. हा मला म्हटलं मित्राच्या प्रोग्राम मध्ये जाणं आहे आता. त्यानं मला एवढ्या यानं बोलावून ठेवलाय महिनाभरापासून. आता ते अर्जंट आहे का हे अर्जंट आहे. नाही नाही बरोबर आहे बेटा बरोबर आहे तुझ्या. काय म्हणते तर कार्यक्रमाला जाणं जरुरी आहे. जाय जाय एवढं काही त्रास नाही आहे मला. हो ना बाबा. आई ऐकतही नाही बा. असं पाहिजे आता बैले. आपण चांगलं बोलतो ना तर चांगलं खपत नाही त्याले. आता हे सुमित बापूजी परी अशी बोलते का नाही मस्त वाटत असं येईल. झालं काय दोघंही नाही म्हणून. ऐकत नाही ना ते. मी तुला पहिलंच म्हटलं तर त्याच्या अंगावर फक्त तू पाणी पडू दे. मग सांग जो मला तू. हाव ना पाय ना व आपली सवलाद ना आपल्यासोबत कशी वागते. म्हणजे फक्त काय म्हणते इष्टेटी पुरतच ना तर असते काय व. हा आतापर्यंत त्याच्या नावानं नाही दिलं होतं काही. तर काय म्हणते हा आई हा बाबा करू करू
समोर मागं पुढं धावणारे पोरं. आज म्हटलं एक दिवस का झाला, फक्त दिवस उलटला, फक्त रात गेली त्या गोष्टीहून फक्त. हा, तर तेवढ्यासाठी ते पोरं माय बापाले मायबाप म्हणून नाही राहिले. किती चांगलं हे झालं असं, किती चांगले विचार. कुठं कमी पडलो आपण. तुला सांगू आता सरला मी, ज्या लेकरावर आपण जास्त दुर्लक्ष करतो ना, तेच लेकरू संस्कारी आणि चांगलं बनते. आणि ज्याला आपण खूप जीवाच्या उरा पोटात वागवतो, ते लेकरं म्हटलं कधी दगा देईन सांगता येत नाही. म्हणून तुला म्हणत असतो मी, का पाय मी विनोदले काहीच दिलं नाही, तरी शब्दानं बोलला नाही. म्हटलं तो बोलला काय, काहीच नाही बोलला. आणि दे त्याला आवाज आता, मन त्याला का बाबाची तब्येत खराब आहे, हे फक्त परीक्षा होती त्याची घेऊन राहिलो आपण, समजलं. हो, आता एवढं तर लक्षात आलं बाबा इथपर्यंत माया. आता समोर पाहू. मोहिनी, मोहिनी, याले विनोदला आवाज दे बरं. हा आता बाई देतो ना. भाऊजी तर बाहेर गेले वाटते, पण येईनच आता. मामाजी मी काय म्हणतो, आता पाहे दोघं तर गेले आणि भाऊजी घरी नाही. असं करा ना तुम्ही, चला मी नेतो तुम्हाला. याटो पाहू आपण रस्त्यावरून आणि चाललं जाऊ दवाखान्यात. चला मामाजी, बसू नका करत, तुमची तब्येत जास्त होऊन जाईल नाही तर. नाही बेटा, राहू दे. आता तुमची कंडिशन काय, आणि आता तुम्ही माझ्यासाठी धावपळ करा नजून. तब्येत बिघडली म्हणजे माझ्यापेक्षा तुमच्या तब्येतीची काळजी घेणं जरुरी आहे आता. मामाजी काही झालंय ना तर मायाला काही होणार नाही, पण तुमची जर तब्येत बिघडली तर मग. नाही असं करू नका, दुर्लक्ष नका करू मामाजी. चला मी नेतो ना तुम्हाला. भाऊजी आले आता बाई. अरे विनोद, कुठं गेलता रे बाबू तू? आई बाहेर गेलो होतो थोडंसं. काहून, काही काम होतं काय? अरे त्या बाबाची तब्येत नाही रे राजा मंगांपासून चांगली. हा, जराशी छातीत दुखते म्हणते, तर म्हटलं नेतं काय त्याला दवाखान्यात जरासा. बाबा सांगूनही नाही राहिले तुम्ही तुमची तब्येत खराब नाही म्हणून. हा, बोलायला खाली नाही. चला लवकर दवाखान्यात चाललो जाऊ. चला बरं. अबे काही तब्येत नाही खराब आहे. आता चालूच राहते दुखणं जरासं. नाही बाबा, हसू नका तुम्ही. चला दवाखान्यात. आत्ता गाडी काढतो मी, 2 मिनिटात. चला बरं. चला पहिले तपासून येऊ, काय म्हणते डॉक्टर तर पाहून येऊ पहिले, मग त्याच्यानंतर घरी येऊ लागन. तर आजकाल थोडंसं दुखणं हसण्यावर नेणं नाही पुरत बाबा. बातच थोडंसं मोठं होऊन जाते म्हटलं. मोहिनी काय झालं मग, काऊन? अव वैशालीताई, मामाजीची तब्येत बिघडली म्हणते, तर यायले राजेशजीले म्हटलं आत्याबाईनं, आणि सुमितजीले म्हटलं, तर दोघंही नाही म्हटलं. म्हणे ते ड्युटीवर गेले आणि सुमित कुठेतरी बायकोसोबत फिरायला गेला. मग त्यांनाही नाही म्हटलं. तर मग आता भाऊजी आले, भाऊजीले म्हणे, तर आता भाऊजी म्हणते चला म्हणते दवाखान्यात. मामाजी जाना तुम्ही दवाखान्यात, जाना. चला आम्ही येतो मामाजी तुमच्यासोबत. काय झालं तुम्हाला, दाखवून द्या बरं. तुम्ही तब्येत चांगली नाही म्हणता तुमची तर. नाही एवढं काय दुखणं आहे काय, आता जरा चालूच राहते माणसाच्या मागं दुखणं. तेवढ्यासाठी दवाखान्यात झाले पुरते काय आपल्याला. जा तुम्ही, करा आपले कामं करा. काय म्हणते तर जातो मी आता, जरा वावरात जातो. बाबा आज बिलकुल वावरात जाऊ नका. शांत बसा घरी आता तुम्ही. नाहीतरी आता दिल्या ना वाटण्या करून दिल्या ना, आता पाहिजे ते. आता काही नाही, तुम्ही दगदग करता. हा, काही टेन्शन नका घेऊ. आता त्या वावरा घेऊराचं पाहिजे ते. तुम्ही आता मस्त घरी राहत जा बरं. घरी राहत जा आणि चांगलं खात जा, मस्त सुनायच्या हातचं. आणि चांगले राहत जा. दोघे जण मस्त बसत जा, मस्त खात जा. नाही रे, पण आता पाय माझ्या नावावर तर काही आहे नाही रे भाऊ विनोद. हा, का मी तुला काही देऊ शकन, तू करशील तर. आणि ते दोघं काही करायला खाली आहे नाही. आणि राहिली तुम्ही माय आहे आता सुमितच्या याच्यात. त्याला जास्त दिलं तर मग आता तिचं तू कसा करशील. बाबा एवढंच ओळखलं तुम्ही विनोदले, फक्त एवढंच ओळखता काय? लहानपणापासून तुमच्यासोबत राहून राहिलो मी, तर एवढंच ओळखून राहिले काय तुम्ही, का तुमचं पोरगं कसं आहे म्हणून? हा, मला तुमच्या त्या प्रॉपर्टीचा काही लालच नाही आहे बाबा. मला काही घेणं देणं नाही आहे. अशी प्रॉपर्टी मी 56 उभ्या करतो, पण मायबाप जर गेले तर ते भेटणार नाही मला, हे लक्षात ठेव जा. मी म्हटलं माझी खरी प्रॉपर्टी जिंकतो म्हटलं मायबापाची. काय करू ह्या प्रॉपर्टीचं, हे आता आज आहे उद्या नाही आहे. तुम्हीच माझी खरी प्रॉपर्टी दोघं जण. तर तुमचं ते दोघं करो का नाही करो, मी आहे ना. मी आहे तोपर्यंत तुम्हाला बाबा कुठंच दरपडायची गरजच नाही आहे. मस्त आपलं घर आहे, राहायचं, मस्त खायचं. माना लागन बाई माय विनोदले, खरंच आहे. कोणाची बरोबरी कोणी करू शकत नाही म्हणते, ही गोष्ट खरीच मात्र. हिऱ्याची परब फक्त दोरीच समजते. नाही विनोद, बरोबर आहे ना? काय माहित बाबा तुम्ही काय बोलता ना, काही नाही. मला तर काही त्याचं काही समजत नाही. कोड्यात बोलता तुम्ही. पण आता जेवढं मी म्हणतो तेवढं करा. आता दवाखान्यात चला तुम्ही. असं आहे मग, घरात असं घडते, पण कोणाला माहित होते कोणाला नाही होत, असं राहते. असे आमचे मामाजी काही सांगत नाही कोणाला. चला मग आपण पाहू आता उद्याच्या व्हिडिओत. पण आपल्याला आपल्या बहीण भावाचे सगळेचे आज नावं घ्यायचे आहे. आपण म्हटलं होतं व्हिडिओत, आहे की नाही? म्हणून आपण आज आपले जेवढे बहीण भाऊ आहे त्याचे सगळेचे नावं घेऊ. अर्चना पांडे, पार्वती निंबेकर नागपूर, अमोल पंधराम, अनिता तायडेताई, दिया मेश्राम, अनिता काटे, ज्योती पोचलवार नागपूर, सुजाता डेरे, विष्णू राजूकर टाकडी, अर्चना फुलबांदेताई, पवित्रा राजपूत संभाजीनगर, अपर्णा शर्माताई, ज्ञानोबा इपर, भारती वाघमारे उमरेड, रमेश राऊत मंगरुळपीर, रुपाली राजूरकर टाकडी, चंद्रकलाताई, उमा राऊत भुसावळ, उज्ज्वला चारहाते वाशिम, जनाबाई ठिगळे अचलपूर, चंदा खापरे बदलापूर, प्रतिमा कुरंजेकर कोरेगाव, गजानन पारिसे, शुभदा गोठणकर मुंबई, सविता गोटमारेताई, राजकुमार कांबळे, गिरीश बोडके, शीतल उईकेताई हरदोली, वैशाली इंगडे, अर्चना पारवे, सुनीता जमगाडे नागपूर, रेखा मोहाडेकर वाशी, शीतल उईके, साक्षी पंधराम हिवरी, निर्मला रघुवंशी बल्लारपूर, उर्मिला डोंगाडे नाशिक, मंदाताई सतंगे नागपूर, दीपिका डमडेरे पुणे,
मालती ठोंबरे, कुंदानी नावे नागपूर, जयश्री डोके वरोरा, सुनंदा दुसाने, सीमा चव्हाण नागपूर, दीपा गावंडे नागपूर, पूजा महाजन नवी मुंबई, भागवत इंगडे शेलू वाशिम जिल्हा, सीमा पाटील पनवेल पालघर, अश्विनी पारिसे, नलिनी निंबेकर, लता चौधरी मुंबई, सुषमा गुल्लाने, सीमा कानिंदे, माधवी राऊत मुंबई, अजय चिमुरकर, सीमा पाटील, मनीषा पोंडके, सुरेखा आळशी विक्रमगड, जागृती गायकवाड नागपूर, सिबिकास नवने, माधुरी सोनोने, सीमा गौतम, सुजाता भुरे नागपूर, कविता चुनरकर, प्रमोद दुर्गे, क्रांती जाधव, अर्चना पांडे नागपूर, मंदा मोहाळेकर नागपूर, दीपिका शेडके नागपूर, खुशाल कनके, सोनू डहाके, रेखा आष्टेकर, एंजल सोनू ट्विन, कल्पना देशमुख वर्धा, मनीषा चावरे, सिंधू डोंगरे गुजरात, उमेश पंचबुद्धे नागपूर, रेखा जाधव कोल्हापूर, आकांक्षा लाहेबर अमरावती, आरना मांढरे, दीपाली उईके भंडारा, पद्मजा पाठकताई, मराठी लता, हुर सय्यद, स्नेहा नागपुरे, सोनू वाडवे, सीमा चव्हाण नागपूर, पायल घायवट, प्रतीक अथर्व घायवट, राजेश घायवट बुटीबोरी, सुनंदा नगराळे, चित्रा जावरकर. ताई तुमचे खूप 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 धन्यवाद, ज्यांनी मला कमेंट केली, कमेंट करता आणि माझे व्हिडिओ रोज बघता तुम्ही. जशी तुम्हाला मोहिनी खूप आवडते तसेच मला पण तुमच्या कमेंट खूप आवडते. तसेच माझ्या कमेंटला तुम्ही प्रतिसाद देत जा. आणखी आपल्या कमेंट वाढू द्या, आपले व्ह्यू वाढू द्या आणि आपले व्हिडिओ रोज बघा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्या बहिणी भाऊ आपले राहिले असन तर ते आपल्या राग नका मानून घेऊ. कसं असते कधी कधी नावं सुटून जाते आपल्या हातानं, चूक तर होते, शेवटी माणूसच आहे आपण, नाही काय. तर पुढच्या याच्यात पुन्हा तुम्ही नाव टाका, आपण नाव जरूर घेऊ. तर चला मग आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओत. तरी पण आपला जो दुसरा व्हिडिओ आहे विदर्भाची चुगली, ते पण पाहत जा व्हिडिओ. त्याच्यावरचे पण छान छान व्हिडिओ असतात शांताबाईचे, ते व्हिडिओ पहा, त्याला पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, हाईप द्यायला विसरत नका जाऊ बरं. हाईप देत जा आपल्याला रोज आणि आपले व्हिडिओ पाहत जा. त्याची लिंक तुम्हाला भेटूनच जाते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तरी पण चला आता भेटू आपण.